ऍक्च्युली ना हे जे मेंटलचं आहे ना माइंडसेट त्याच्याबद्दल मी खूप अगोदरपासून विचार करत होते की काहीतरी असं भेटायला पाहिजे. आपण दररोज काय करतो, सकाळी ट्रेनिंग करतो, फिटनेस करतो आणि मेन जे टुर्नामेंटमध्ये जे नीडेड आहे ते पाहिजे. आणि आपण काय हे होतं काय सांगायचं मुलांना तिथे नाही का ते कळत नाही. काय होतं की ज्यावेळी मॅच सांगता ना आपण त्यांच्यावर ओरडतो तू कर रे काय पॉईंट सोडून दिला तुम्ही. त्याच्यामुळे इथे हे कसं बरोबर एक वे त्याच्याने ते सांगतात की बाबा कसं काय आहे. आणि कितीही मॅचेस खेळलेले असले ना तरी कधीतरी असं होतं त्या मॅच मध्ये कुठेतरी ते प्रेशर त्यांना येतं. ते वरती असतील म्हणजे साईडला असतील आणि तरी कधी कधी तर असं होतं की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पॉईंट लूज त्याला वाटतं की अरे लाईट क्लिअर आहे म्हणजे असं आपण करून घेऊ. त्या माइंडसेटने सुद्धा ते सांगतात व्यवस्थित. आणि हे जे एक्झाम्पल घेतात प्रॅक्टिकल घेतात ते खूप छान एकदम. आणि ऍक्च्युली हे जे लिहायला सांगतात ना त्यांनी यांची हॅबिट म्हणायला पाहिजे. आता कसं होतं कोच काय सांगतो की तू प्रॅक्टिसमध्ये काय काय झालं ते लिह आणि तू कुठे चुकी केली कुठे बरोबर केलं ते लिह. म्हणजे ते तर सगळ्यांना लिहायला सांगतात कोचेस. पण हे जे गोष्टी आहेत माइंडसेट वाला पण लिहायचं हे पण त्यांना त्याच्यामध्ये हॅबिट लागावं. म्हणजे मी तर तेच बघते की या सेशन्स नंतर लगेच काय होणार नाही इम्प्लिमेंटेशन वगैरे पण त्यांनी ते डेली ते थोडं हॅबिट यायला पाहिजे. आपण म्हणतो ना की एक स्टेप टाकली मग दुसरी स्टेप तिसरी मग तेव्हा ते रीच होणार. जसं आता रेग्युलर बेसिसवर फिटनेस किंवा ट्रेनिंग बाकी म्हणजे इथं कसं आहे मी शिकवून चांगलं घेतलं जेणेकरून कसं आहे की बाकी ठिकाणी पण घेतातच कोचिंग वगैरे त्याच्यामध्ये मग हे जे एक्स्ट्रा आता मी तेच बघत होतो किंवा एक थोडं मेंटली एक थोडं न्यूट्रिशन युक्त म्हणा त्यांनी त्यांच्या साईडने ते थोडंसं यायला पाहिजे. आता आपण तर न्यू याच्यामध्ये आता आपण युट्यूबला किती सर्च केलं आपल्याला काय लिमिटेड मिळणार आणि कोणतं फॉलो करायचं काय हे ऑलरेडी नॅशनल कोचेस त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना माहिती आहे पुढे जाण्यासाठी काय काय पाहिजे. आणि समजा एखादी टिपिकल मॅच आहे तिथंच हारली तर मग ते पुढे जाणारच नाही ना. समजून कधी कधी काय होतं की बाबा नॅशनल आपलं स्टेटला सिलेक्शन त्यावेळेस काय असं होतं त्यांना खूप प्रेशर आलं हे तर खेळून येतात ते याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये समजा अरे माझं मॅच निघेल निघेल तिथं हारली तर मग आहे ना ते समजा अंडर 15 किंवा 17 आहे तिला वाटतंय की नाही आता मी यावर्षी होऊनच जाईल आणि त्यावेळेस तिचं नेमकं तिथं हा थोडस म्हणजे फॅक्टर कामात येतात. आपण यांनी घेतले आपण पण त्यांच्याकडनं करून द्यायला ते तर आहे. म्हणजे तेच म्हणते हे सेशनचं रूपांतर अल्टिमेटली काय त्यांना ते हॅबिट व्हायला पाहिजे. ते विचार करायला पाहिजे दररोज लिहायला शिकले पाहिजे. ते मला मी त्याच्यामध्ये ते बघते की लगेच तर आज सांगितलेलं उद्या इम्प्लिमेंट नाही होत ते करायला तेच बरं वाटतं. तिने लास्ट टाइम तर ते काय कोर्टवरती होतच असं. आता मी बघितलं म्हणजे मला तिथं मी आता ही मॅचेस खेळते ना तर पप्पा तुम्ही बसू नका आणि कोच पण आलेले होते. मग मी बसलो का मग तिला वेगळं प्रेशर आता मग ती मग ते ना दुसऱ्या प्लेअरला आहे ना त्यांच्याकडे कोच येऊन सांगायचे अरे असं कर तसं कर आणि नेमकी ती मॅच आली. एक्झाम्पल करते ते विथ एक्झाम्पल घेतात मॅम ते आणि अजून पण बाकी ऍडवाइस करतायत. मॅडम स्वतः प्लेअर आहेत ना आणि आज पण ते त्यांनी जे केलं सेशन व्हिज्युअलायझेशनचं भले त्यांना छोटा काय एक्झाम्पल असतात पण ते इम्पॅक्टफुल राहतात आणि मुलांना समजायला इझी जातात. आपण किती सांगितलं आता ह्याच गोष्टी पॅरेंट्स पण सांगतात या गोष्टी सगळ्या. आता त्या मॅडमांनी सांगितलं की तुम्ही 1 मिनिट पण वेस्ट करू नका 1 तास पण वेस्ट करू नका. आता मी मृणालीला तेच सांगितलं की आता ते सेशन चालू होण्याच्या आधी तिला तेच सांगितलं नाही मी 5 मिनिटं का बसू शकत नाही तिथे जाऊन मी टाइमपास करेन. मी म्हटलं अरे तू टाइमपास कसं करते तू तिथं वॉर्मअप कर थोडस म्हणजे जॉगिंग कर तसं ऐकत नाही. पण आता मॅडमने सांगितलं ना टीचरला ऍक्टिव्ह
असं म्हणजे ते तो थोडा हा डिफरन्स आहे. डिफरन्स होतो. आपण किती जीव तोडून सांगितलं ना सगळं करा 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 ते ऐकत नाही. नाही कोच हे तर आहे चांगलं श्रीरामन सर आणि होपफुली याचा फायदा खूपच चांगला मुलांना होईल. Done? चलो रिटेक